राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कवठे टाकळी हा जिल्हा परिषद गट आणि कवठे गण आणि टाकळी हाजी जांबूद गण या तीनही गणामध्ये ऐनवेळी उमेदवारी नाकारून गावडे कुटुंबियांच्या अर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीस कंटाळून शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ऐनवेळी कुटुंब आणि समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। भाजपनेही माजी आमदार गावडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे पुत्र राजेंद्र पोपटराव गावडे यांना ऐनवेळी भाजपची उमेदवारी दिली। सर्वसामान्य जनतेची टाकळी हाजीच्या गावडे कुटुंबियांची नाळ जोडलेली असताना दांडगा जनसंपर्क आणि या भागाचा केलेला पूर्णपणे कायापालट जागरूक जनतेनं पुन्हा एकदा गावडे कुटुंबियांवर विश्वास दाखवत या जिल्हा परिषद गटामध्ये कमळ फुलवलंय। भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र गावडे विक्रमी 3000च्या मताधिक्यापुढे निवडून आलेत, तर टाकळी जांबूद गणातून भाजपच्या सुनीता कडतर कवठे मलठण गणातून भारतीय जनता पक्षाच्या कांचनताई राजेंद्र सांडभोर या देखील चांगल्या मतदान घेत विजयी झाल्या। आज टाकळी हाजी गावात या विजयाबद्दल एकच जल्लोष करण्यात आला। टाकळी हाजी जिल्हा परिषद गट राजेंद्र गावडे भाजपा 13231 मते, दामू घोडे राष्ट्रवादी काँग्रेस 9846 मते, डॉक्टर सुभाष पोकळे शिवसेना 5069 मते, बाळासाहेब डांगे शिवसेना उबाटा 4612 मते, टाकळी हाजी पंचायत समिती गण सुनीता कड भाजपा 7367 मते, संगीता दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस 6270 मते, प्रगती निश्चित शिवसेना 2094 मते, पवित्रा शेलार शिवसेना उबाटा 870 मते, कवठे एमाई पंचायत समिती गण कांचन सांडभोर भाजपा 6083 मते, माधुरी थोरात शिवसेना 4992 मते, शिल्पा थोरात राष्ट्रवादी काँग्रेस 2317 मते, जयश्री लंघे शिवसेना उबाटा 3159 मते, जिल्हा परिषद गट विजयी राजेंद्र गावडे भाजपा, कवठे पंचायत समिती गण कांचन सांडभोर भाजपा, टाकळी हाजी पंचायत समिती गण सुनीता कड भाजपा। श्रेष्ठीने आदेश दिले त्याप्रमाणे मी माझ्यासोबत खालचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार निश्चित केल्यानंतर आम्ही गटात फिरलो, परंतु ऐनवेळेस उमेदवारी नाकारल्यानं मोठा समोर संभ्रम निर्माण झाला होता। पण कवठे टाकळी हाजी गटातील मायबाप जनतेने माझ्या घरी येऊन सांगितलं की आपल्याला लढायचं आहे आणि त्या पद्धतीनं कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यायची, तर सगळ्यांनी सांगितलं की जो पक्ष देशात राज्यात सरकारमध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं करता येईल म्हणून भाजपबरोबर जाण्याचं ठरवलं आणि प्रचंड असा प्रतिसाद मायबाप मतदार राजांनी दिला। जवळपास मी 3400 मताच्या आसपास मताधिक्य मला मिळाले असं समजते। तर निश्चित मी कवठे टाकळी हाजी गटातील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानतो। खरं तर वळसे पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शिरकाव झाला। नाही, ही निवडणूक आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांना नाकारलं, त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि कोणता पक्ष याहीपेक्षा उमेदवारी नाकारली ह्या भावनेतनं ज्या पक्षाने उमेदवारी नाकारली त्याला सडेतोड उत्तर जनतेने दिलं। तुम्ही वळसे पाटलांच्या भेटीने संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।